त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 8 तास बरोबर किती मिनिटे? एका तासामध्ये 60 मिनिटे असतात, मग 8 तासामध्ये किती असणार आहेत? 6×8 = 48 म्हणजे 480 हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर. पुढील प्रश्न, या आकृतीचे नाव काय? तर पहा ही आकृती कशाची आहे? किरणची, म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, अरुणजवळ 50 रुपयाच्या 5 नोटा. तर इथे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 50 रुपयाच्या 5 नोटा, 5 रुपयाच्या 10 नोटा, 5 × 10 करायचे. 20 रुपयाच्या 4 नोटा, 20 रुपयाचे किती म्हणले? 4 नोटा. मग एकूण रक्कम किती हे काढण्यासाठी आपल्याला सर्व गुणाकार करून बेरीज करायचं आहे. 5 × 5 = 25, 250, 10 × 5 = 50 रुपये, 20 × 4 = 80 रुपये. मग पहा बेरीज करायची आपल्याला. 5 × 5 = 10, 18ला 8, हातचा 1, 2 आणि 1 3, 380 असणार आहे बरोबर उत्तर. पहा 380 कुठे दिलं आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये अक्षरी लेखन केलेलं आहे. तर या अपूर्णांकाचे वाचन कसे करायला म्हटलं आहे? 11 अंश छेद 17, 11 अंश छेद 17 पहा 2 नंबरच्या पर्यायात दिलं आहे. हेच असणार आहे बरोबर उत्तर.